आज राऊरी नगर पाथर्डी मतदारसंघामध्ये छत्रपती शिवाजी महाराजस्व अभियान संपन्न झाले। अतिशय चांगला प्रतिसाद मिळालेला आहे। तिन्ही तालुक्यातून मोठ्या प्रमाणात लाभार्थी आलेत आणि 3 ते 3.5 हजार लाभार्थ्यांना आज या शिबिराच्या माध्यमातून लाभ मिळालाय। शासनाने अतिशय सुंदर उपक्रम आज राबवलाय। प्रत्येक मतदारसंघामध्ये आमच्या मतदारसंघामध्ये लाभ हे सर्वसामान्याला या शिबिराच्या माध्यमातून मिळालेला आहे। तर अतिशय आनंदात आपण पाहतो की वातावरण आहे। शासनाच्या दरबारी कुठल्याही सर्वसामान्य व्यक्तीला जावं लागतं, पण आज भारतीय जनता पार्टी महायुतीच्या सरकारने अतिशय चांगलं काम केलंय की शासनालाच सर्वसामान्यांच्या दारी पाठवलंय आणि त्यांचे प्रश्न सोडवण्याचा त्यांना का जबाबदारी दिलेली आहे। तर प्रशासनाने अतिशय सुंदर कार्यक्रमाचं नियोजन केले। आज खरं म्हणजे आमच्या सर्वांसाठी अतिशय आनंदाचा दिवस आहे की आमचे महाराष्ट्राचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांचा जन्मदिवस आहे। मी नगर राऊरी पाथर्डी मतदारसंघाच्या जनतेच्या वतीने साहेबांना वाढदिवसाच्या लाख शुभेच्छा व्यक्त करतो की ज्या पद्धतीने 2014 पासून त्यांच्या हातून महाराष्ट्राची सेवा घडतीये, अतिशय सक्षम नेतृत्व महाराष्ट्राला मिळालंय। तर भविष्यात मध्ये निश्चितपणे जसा महाराष्ट्र बदलतोय आणि प्रगतीकडे वाटचाल करतोय, तर अशी सेवा त्यांच्या हातून घडत राहावा अशा आमच्या शुभेच्छा त्यांच्याकडे आहेत। तर एका बाजूने आम्हाला दुःख देखील होतंय की आज पहिली अशी वेळ आहे की आपल्या महाराष्ट्राचे लोकप्रिय उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार साहेब यांचा देखील आज जन्मदिवस आहे, पण आज साहेब आपल्यामध्ये नाही आहेत। हे अतिशय दुर्दैव महाराष्ट्राचं आहे की एक चांगलं व्यक्तिमत्व, काम करणारा, आपल्या हक्काचा माणूस, जो माणूस रात्रंदिवस महाराष्ट्रासाठी काम करत होता, आज महाराष्ट्रामध्ये एक वेगळी ओळख आणि एक वेगळा ठसा ते उमटवून आपल्यामधून निघून गेलेत। असं कधी कोणाच्या मनामध्ये आलेलं नव्हतं की अशी घटना घडल आणि अशा प्रसंगाला महाराष्ट्रातल्या जनतेला सामोरे जावं लागेल। हे अतिशय दुःखाचं वातावरण आहे, पण निश्चित त्यांच्या स्मृतीस मी नगर राऊरी पाथर्डीच्या जनतेच्या वतीने अभिवादन व्यक्त करतो। अजितदादा सदैव प्रत्येकाच्या स्मरणामध्ये शेवटपर्यंत राहतील या भावना व्यक्त करून आजचा कार्यक्रम अतिशय सुंदर झाला। निश्चितपणे ज्या पद्धतीने गेल्या 17 वर्षापासून आमदार शिवाजीराव कर्डिले साहेब हे या मतदारसंघामध्ये नेतृत्व करत असताना चांगले उपक्रम, सर्वसामान्यांना न्याय देण्याची भूमिका पहिल्यापासून त्यांनी घेतली होती आणि तीच आम्ही चांगल्या पद्धतीने पुढे घेऊन जात राहू आणि सामान्याला न्याय देत राहू एवढंच या निमित्तानं सांगतो। सर्वांचे आभार। प्रशासनाने अतिशय चांगले नियोजन केलं, त्यांचे मनापासून आभार। आपल्याला सर्वांना या कार्यक्रमाच्या हार्दिक शुभेच्छा। या शिबिरामध्ये कोणकोणत्या विभागाने सहभाग नोंदवला? यामध्ये महसूल आहे, कृषी विभाग आहे, पुरवठा विभाग आहे, संजय गांधी निर्धार योजनेचा आहे, फॉरेस्ट खातं आहे, म्हणजे असंख्य जेवढे खाते आपल्या मतदारसंघामध्ये काम करतात हे सर्व खात्याचे इथं पदाधिकारी आलेत आणि सकाळपासून शिबिराची सुरुवात झाली आहे। 6 वाजेपर्यंत शिबिर चालू राहणार आहे आणि सर्व अधिकारी लोक इथंच थांबून सर्वसामान्यांचे प्रश्न जाणून लगेचच त्याच्यावर मार्ग काढून देणार आहेत।